सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारची एम्पिरिकल डेटाची मागणी फेटाळून लावल्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय। केंद्र सरकारकडे असलेला एम्पिरिकल डेटा द्यावा अशी मागणी करणारी याचिका आता सुप्रीम कोर्टानं सरकारनं कोर्टात केली होती। त्या संदर्भातली याचिका मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे। शिवाय 3 महिन्याच्या आत हा एम्पिरिकल डेटा राज्यालाच तयार करावा लागणार आहे। पण तोपर्यंत जाहीर झालेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत। त्यामुळे अर्थातच यावरून राज्यामध्ये राजकारण पेटलंय। ओबीसी नेते आणि विरोधक हे आक्रमक होत आहेत, तर दुसरीकडे सरकार सावध पवित्र्यात आहे। 17 जानेवारीला या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे, तेव्हा पुढच्या निवडणुकांचं चित्र सुद्धा स्पष्ट होईल। पण या सगळ्या प्रकरणात ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा चांगलाच झालाय। राज्यातल्या ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला। केंद्र सरकारनं एम्पिरिकल डेटा देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। त्यामुळे राज्य सरकारला आता मोठा झटका बसला। ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला झटका। सुप्रीम कोर्टाचा ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप नाही। केंद्रानं डेटा देण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीत राज्य सरकारला मोठा झटका बसलाय। सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला एम्पिरिकल डेटा देण्यासंदर्भात निर्देश द्यावेत अशी मागणी राज्य सरकारनं या याचिकेमार्फत केली होती। मात्र एम्पिरिकल डेटा देता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्राच्या आधारे घेतली आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे। त्यामुळे राज्य सरकारवर नामुष्की ओढावली आहे। सर्वोच्च न्यायालयानं आज अतिशय चांगला निकाल दिला। महाराष्ट्र सरकारला चुकीच्या दिशेनं नेणाऱ्या लोकांना खूप मोठी चपराक ह्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आणि ह्यामध्ये ओबीसी फरफटल्या चालला होता। ओबीसींची खूप मोठी फरफट गेल्या 30 वर्षापासून सातत्यानं होत होती। त्याला कुठेतरी आज ब्रेक बसला। ओबीसींना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे। केंद्र सरकारला कोणीही बंधन घालू शकत नाही की हा डेटा दिलाच पाहिजे। केंद्र सरकारची मर्जी असेल तर केंद्र सरकार अवश्य देईल। केंद्र सरकार जर मर्जी नसेल तर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला सुद्धा हा डेटा द्यायला त्याच्यावर बंधन घालू शकत नाही। न्यायालयानं ही मागणी फेटाळल्यानं सरकारला मोठा झटका बसलाय। त्यामुळे आता राज्य सरकारलाच हा डेटा गोळा करावा लागणार आहे। त्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी सुद्धा मागवण्यात आलाय। पण त्या वेळात हा डेटा मिळवणं खरोखरच शक्य आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। राज्य सरकारला मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो एम्पिरिकल डाटा गोळा करायला सांगितलेला आहे तो एम्पिरिकल डाटा गोळा करायला राज्य सरकारला 3 महिन्यामध्ये डाटा पूर्ण होऊ शकतो, परंतु तो होईल की नाही याबद्दल मला शंका आहे। पण 1 वर्ष लागते, 2 वर्ष लागते, किती वेळ राज्य सरकार घेते हे आम्हाला माहीत नाही। अगदी आणीबाणीच्या तत्वावर जर का केलं तर अशक्य असं काहीच नसतं। परंतु मला स्वतःला असं वाटतं की फडणवीस सरकार 5 वर्ष आणि ठाकरे सरकार 2 वर्ष म्हणजे 7 वर्ष यांच्याकडे होती। 7 वर्षात जे हे करू शकले नाहीत ते 3 महिन्यात करतो असं म्हणाले तर केलं तर उत्तमच आहे। पण करू शकतील असं तुम्ही मला व्यक्तिगत माझं मत विचारत असाल तर अवघड आहे फार। सर्वोच्च न्यायालयानं केंद्राचा एम्पिरिकल डेटा देण्याची मागणी फेटाळल्यानंतर या निर्णयाचा मोठा परिणाम राज्याच्या राजकारणात होणार आहे हे स्पष्ट आहे। ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत असं सर्व राजकीय पक्षांचं मत आहे। पण या निकालानंतर हे शक्य नाहीये। त्यामुळे राज्याच्या राजकारणात यापुढे काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। तर 2011च्या एम्पिरिकल डेटामुळे आयोगाची दिशाभूल होईल। महाराष्ट्रातील ओबीसी संख्या मोजण्यासाठी राज्याला सुद्धा आयोग नेमता आला असता। 2011चा डेटा इतका कुचकामी आहे की तो आम्ही जनतेलाही दिला नाही। त्यामुळे हा डेटा महाराष्ट्राला देण्याचा आदेश कृपया देऊ नये असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय।
तर ओबीसी आरक्षणाचं काय झालं हे सामचं सोपं एक्सप्लेनर आपण पाहूया. 21 तारखेच्या नगरपंचायत निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय आता पार पडणार आहेत. कोर्टानं राज्य सरकारला 2 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय असा की निवडणुका या 3 महिन्यांनी पुढे ढकलाव्यात. तर दुसरा पर्याय म्हणजे जनरल कॅटेगरीतून या निवडणुका घेण्यात याव्यात. राज्य सरकारनं दुसरा पर्याय यामध्ये निवडलाय. 2011चा डेटा हा सदोष आहे अशी केंद्राची भूमिका आहे आणि इम्पिरिकल डेटा देण्याचे आदेश केंद्राला देणार नाही असा कोर्टाचा निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. राज्यानं नेमलेल्या आयोगाबाबत काहीच प्रगती नाहीये असं कोर्टाचं निरीक्षण आहे. दरम्यान पुढील सुनावणी ही आता 17 जानेवारी रोजी होणार आहे. इम्पिरिकल डेटा देण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर कोर्टानं राज्य सरकारला आणखी एक दणका दिलाय. हा डेटा गोळा करेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी सुद्धा कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे येत्या नगरपंचायतींच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाचा सत्यानाश जो आहे तो खेळखंडोबा जो आहे तो या राज्यामध्ये झालेला आहे आणि त्यासाठी या राज्य सरकारने आणि केंद्राने ओबीसीची जाहीर माफी मागावी आणि आता हे आरक्षण कसं वाचवणार आहे याची भूमिका स्पष्ट करावी. राज्यात 21 डिसेंबरला ज्या नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या ठरल्याप्रमाणे होणार आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाला तसे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षित म्हणून जाहीर केलेल्या 27% जागा खुल्या प्रवर्गातील म्हणून पुन्हा जाहीर करण्यात येणार आहेत. उरलेल्या 73% जागांप्रमाणेच या जागांवरील निवडणूक देखील खुल्या प्रवर्गानुसार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत. तसंच या 27% जागांचे निकाल देखील उरलेल्या 73% जागांच्या निकालावेळी लावण्यात येणार आहेत. या प्रकरणात उर्वरित निवडणुकांबद्दलचा निर्णय हा नव्या वर्षामध्ये म्हणजेच 17 जानेवारीला घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधलं ओबीसी आरक्षणाचं चित्र त्यानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात असा ठराव मंजूर करण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित झालेला हा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवला जाणार असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय. पूर्ण वेळ डेटा तयार करण्यासाठी एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये हा ठराव आज मांडण्यात आलाय. ज्या निवडणुका घ्यायच्या त्या ओबीसी बरोबरच घ्यायला हव्यात आणि त्यासाठी जो डाटा गोळा करायचा तो गोळा करेपर्यंत या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या. त्याप्रमाणे मग आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने असा ठराव पास केला की इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन्स आम्ही घेऊ, तोपर्यंत या इलेक्शन घेण्यात येऊ नये. अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन तुमच्याकडे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे जाईल. थोडक्यात म्हणजे ओबीसी शिवाय इलेक्शन होऊ नये
अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे. तर ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर त्यावरून राजकारण रंगलं नसतं तर नवलच. ओबीसी आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्याचा आरोप भाजपनं केलाय. तर तोंडघशी पडल्यानंतर महाविकास आघाडीकडून सध्या सारवासारव सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. ओबीसी आरक्षणावरून राजकारण पेटलं. भाजपचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. महाविकास आघाडीकडून सारवासारव. ओबीसी आरक्षणावरून सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारला फटकारल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढावल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. सोबतच ओबीसी आरक्षणासाठी येत्या काळात अधिक आक्रमक होणार असल्याचं भाजप नेते सांगतायत. 3 महिन्यात जर आता केलं नाही तर आम्ही यांना सोडणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, प्रत्येक मतदारापर्यंत जाऊ आणि ओबीसीचे कोण मारेकरी आहेत तर महाविकास आघाडी सरकारचे शुक्राचार्य आहे हे आम्ही लोकांना पटवून दाखवू. आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकार निवडणूक आयोगाला कन्व्हिन्स करण्यामध्ये फेल झालेलं आहे की ही निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता आहे. इम्पिरिकल डेटा हा राज्य शासनाच्या ओबीसी आयोगाने करण्याचा विषय आहे. मला वाटतं याच्यामुळे खूप घोर नुकसान ओबीसींचं झालेलं आहे. राज्य सरकारमध्ये ओबीसी असलेल्या नेत्यांनी आता आज तातडीने राजीनामे दिले पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं पाहिजे ही माझी मागणी आहे. एकीकडे भाजपकडून महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरू असताना राज्य सरकारकडून मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न होतोय. मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला केलाय. हा ओबीसीचा डाटा नव्हता समजा, मग फडणवीस साहेबांनी जे आहे इम्पेरिकल डाटा कसला मागितला त्यांच्याकडे भारत सरकारकडे. त्यावेळेला 1, 2, 3, 4 पत्र त्यांनी सतत ती पाठवली. ती कशासाठी पाठवली? ओबीसी साठीच पाठवली होती. पण त्यावेळेला ते म्हणाले नाही की हा ओबीसीचा डाटा नाही. त्यावेळेला एवढंच सांगितलं की त्या चुका आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत, त्या सदोष आहे वगैरे एवढंच सांगितलं. पण तेव्हापासून आतापर्यंत आम्ही सांगतो तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं नाही की हा ओबीसीचा डाटाच नाही म्हणून. राज्यात पुढच्या वर्षी महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या. शिवाय ग्रामीण भागातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकाही प्रस्तावित आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापू लागलंय. जोपर्यंत आरक्षणाचा खेळखंडोबा थांबून अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत ही राजकीय धुळधाण अशीच सुरू राहणार आहे, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. इम्पेरिकल डेटा उपलब्ध नसल्यानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे आगामी काळात राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं आरक्षण नसल्यानं त्याचा मोठा परिणाम होणार आहे. वारंवार राजकीय चर्चांमध्ये समोर येणारा हा इम्पेरिकल डेटा असतो तरी काय आणि तो कसा मिळवता येतो पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
400-500 कोटीचा निधी पाहिजे होता. हा निधी राज्याच्या भव्य बजेटसमोर फार मोठा निधी नाही आणि त्यामुळे हा निधी जर देऊ शकले नाही, तुम्ही रस्त्यांना देता, नाल्यांना देता, तुमच्या आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य ह्या सगळ्यांना त्यांच्या महत्त्व वाढवण्यासाठी देता, मग तुम्ही ओबीसींच्या या अत्यंत जीवनावश्यक आणि त्यांच्या भविष्याच्या आवश्यक निर्णयासाठी देत नाही. हे दुर्दैव आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर आता ओबीसी समाजाला असं वाटत असेल की आता राज्य सरकार इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या कामाला लागेल, त्यांना 495 कोटी रुपये अजित पवार देतील आणि मग पुढचं ओबीसीचं आरक्षण आपलं वाचेल. अशा भ्रमात ओबीसींनी राहू नये. केंद्राकडे डेटा मागून वेळ काढण्याची ही सरकारची भूमिका स्पष्ट होत असतानाच सर्वोच्च न्यायालयानं हा डेटा मागणी करणारी याचिकाच फेटाळून लावत राज्य सरकारला चपराक दिली आहे. आता इम्पिरिकल डेटा हा राज्य सरकारलाच गोळा करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया जितक्या लवकर सुरू केली तितक्या लवकर हा डेटा मिळवता येईल. नाहीतर या मुद्द्यावरचं राजकारण असंच रंगत राहील आणि ओबीसींचं राजकीय भवितव्य असंच टांगणीला राहील. संतोष शाळीग्रामसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली.